भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। दर्शक हो, उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये दुपारपासून तो विसर्ग सुरू आहे। तो विसर्ग सातत्यानं वाढ केली जाते। त्यामध्ये आपण सायंकाळी 6 वाजताची जर उजनी अपडेट आपण पाहिली तर त्यामध्ये उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये केवळ 30,000चा विसर्ग सोडण्यात येत होता। मात्र पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरण व्यवस्थापनानं उजनी धरणातून त्या विसर्ग जो सोडण्यात येतोय त्यामध्ये वाढ केली आहे। तो नंतर 7 वाजता 40,000 क्युसेक्स इतका केला आहे आणि आता 8 वाजता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये जो विसर्ग सोडण्यात येतोय त्यामध्ये वाढ केली असून तो विसर्ग तब्बल 50,000 क्युसेक्स इतका हा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडला जातोय। त्याच पद्धतीनं वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रामध्ये सुद्धा हा विसर्ग सोडला जातोय। त्यामध्ये वाढ झाली होती, मात्र नंतर तो विसर्ग हा कमी करण्यात आला आहे। साधारण तो विसर्ग आता 53,847 क्युसेक्स इतका होता। तो विसर्ग सुरुवातीच्या काळामध्ये 64,000 इतका झाला होता, मात्र नंतर वीर धरणातून तो विसर्ग कमी करण्यात आला आहे। मात्र तो विसर्ग जरी 53,000 असेल तरी तो वीर धरणातून सोडलेला विसर्ग हा संगम मार्गे भीमा नदीच्या पात्रामध्ये मिसळतोय आणि उजनीतून येणारा विसर्ग हा 50,000 क्युसेकच्या आसपास विसर्ग आहे। त्यामुळं भीमा नदीला पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती ही ठिकाणी निर्माण होते। तिसऱ्यांदा भीमा नदीची पातळी ही वाढणार आहे। भीमा नदी दुथडी भरून वाहणार आहे। त्यामुळे नदीकाठचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं ज्या विद्युत मोटर असतील त्या सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहनही प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येते। त्यामुळे नदीकाठची जी पिकं असतील, जनावर असतील, ते सुद्धा जनावर आहेत ते जनावरं योग्य ठिकाणी हलवण्याची काळजी शेतकऱ्यांना आता घ्यावी लागणार आहे। अनेक शेतकऱ्यांच्या मोटरी असतील त्या मोटरी विद्युत पंप नदीमध्ये असणार आहे, नदीच्या पात्रामध्ये असण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यासुद्धा थोडे सुरक्षित ठिकाणी हलवून घेण्याचं आवाहन यापुढे शेतकऱ्यांसमोर असणार आहे। त्यामुळे उजनी धरणातून सोडलेलं पाणी आणि वीर धरणातून सोडलेलं पाणी हे एकत्रित भीमा नदीमध्ये आलं तर ते जवळपास 1 लाखाच्या आसपास तो विसर्ग होतोय। त्यामुळं भीमा नदी ही पुन्हा एकदा दुथडी भरून वाहणार आहे आणि भीमेला पूरसदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते आहे।